श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे अन्न व औषध प्रशासन कोल्हापूर महाराष्ट्र शासन फसाई नवी दिल्ली यांच्या संयुक्त सहकार्याने व श्री दत्त व्यापारी असोसिएशन नृसिंहवाडी यांच्या मार्फत मेवा मिठाई दुकानदार, हॉटेल, किराणा दुकानदार, मिल्क प्रोडक्ट, पानपट्टी धारक, कोल्ड ड्रिंक्स, भेळ गाडीवाले मार्गदर्शनपर प्रशिक्षण घेण्यात आले। त्यांना अन्न सुरक्षेची माहिती देण्यात आली। अन्नपदार्थ हाताळायचे कसे, निर्जंतुक करायचे कसे ही माहिती यावेळी श्रीमती क्रांती घोडके यांनी चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिले। या कार्यक्रमास अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी रमाकांत पाटील, विजय पाचपुते उपस्थित होते। यावेळेस दत्त व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अनंत धनवडे, उपाध्यक्ष शशिकांत पुजारी व दादा गवडी, प्रदीप धनवडे, दयानंद कुमठेकर, बासुंदी चक्का दुकानदार, सुशांत गवडी, गौरव गवडी, अश्विन गवडी, अमित गवडी, संदीप जिरगे, योगेश गवडी, सारंग चव्हाण, सागर बावलेकर, परमानंद सोनकी, महेश मुळे, बाहुबली हिंगणगावे यांचे सहकार्य लाभले। याचबरोबर किराणा दुकानदारांच्या वतीने अजय बोरगावे, भोजनालयाच्या वतीने विशाल सोमन, हॉटेल व्यावसायिक, कोल्ड ड्रिंक्स दुकानदार, पान शॉप दुकानदार, भेळ विक्रेते यांनी समस्या मांडल्या। आयोजकांच्या वतीने त्याचे निरसन करण्यात आले। प्रशिक्षण वर्गात 200 प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवण्यात आला। सहभाग घेतलेल्या ना फूड हाताळणी प्रशिक्षण सर्टिफिकेट देण्यात आले आहे। सहभाग घेतलेल्यांना फूड हाताळणी प्रशिक्षण सर्टिफिकेट देण्यात येणार आहे। व्यापारी वर्गाचा वेळ व पैसे वाचवा याकरिता श्री दत्त मेवा मिठाई असोसिएशनचे अध्यक्ष अनंत धनवडे यांनी प्रशिक्षण घेण्याकरिता विशेष प्रयत्न केले होते। SK न्यूज नृसिंहवाडी, सुरेश कांबळे।